जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मंडळी, तुमचं मत काय आहे? बुद्धिमान व्यक्ती श्रेष्ठ आहे की श्रीमंत व्यक्ती श्रेष्ठ आहे? माझ्या मते तर बुद्धिमान व्यक्ती श्रेष्ठ आहे. ज्याच्याकडे बुद्धी आहे तो आपल्या बुद्धीच्या जोरावर काहीही करू शकतो. जगामध्ये जेवढे फेमस आणि श्रीमंत लोक आहेत ते त्यांच्या बुद्धीच्या जोरावर तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. समजा एखाद्याकडे खूप पैसा आहे पण बुद्धीच नाही, तर त्याचा उपयोग काय? काहीच उपयोग नाही. कारण त्याला तो पैसा कुठं लावायचा तोच समजणार नाही. त्या पैशाचा वापर कुठे कसं करायचं ते समजणारच नाही. जेव्हा आपण आपल्याकडचा पैसा इन्व्हेस्ट करून त्याचं डबल टिबल करतो तेव्हाच त्या पैशाचा उपयोग होतो. आणि हे फक्त बुद्धिमान व्यक्तीच करू शकतो. आणि माणसाकडे पैसा आहे पण बुद्धीच नाही, तो पैसा कुठं लावायचं काय समजतच नसेल, तर त्या पैशाचा काय उपयोग आहे? साठवलेला पैसा किती दिवस चालू शकतो? त्यासाठी माणसाकडे बुद्धी असली पाहिजे. त्या पैशाचा डबल टिबल करण्याची ताकद असली पाहिजे माणसाकडे. आता मी तुम्हाला एक बुद्धिमान आणि एका श्रीमंत माणसाची गोष्ट सांगणार आहे. एका गावामध्ये एक बुद्धिमान आणि एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. आणि त्या बुद्धिमान आणि श्रीमंत व्यक्तीचं एके दिवशी भांडण लागलं. बुद्धिमान व्यक्ती बोले, मी तुझ्याशी श्रेष्ठ आहे. आणि श्रीमंत व्यक्ती बोले, नाही, मी तुझ्याशी जास्त श्रेष्ठ आहे. त्यांचं भांडण एवढं विकोपाला गेलं की ते भांडण राजापर्यंत जाऊन पोचलं. राजाला त्यांची सगळी कहाणी समजली. राजाला सुद्धा समजेना यांचा काय निर्णय द्यायचा. मग राजाने काय केलं, एक चिठ्ठी लिहिली आणि त्याच्या प्रधानाच्या हवाले केली. आणि प्रधानाला सांगितले ही चिठ्ठी आणि ह्या दोन व्यक्तींना दुसऱ्या राज्यात नेऊन दुसऱ्या राज्याच्या हवाले कर. प्रधानाने राजाने सांगितल्याप्रमाणे या दोघांना दुसऱ्या राज्यात घेऊन गेले आणि दुसऱ्या राज्याच्या हवाले केले. प्रधानाने ती चिठ्ठी राजाच्या हवाले केली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की दोघांना फाशी द्यावी. त्या चिठ्ठीप्रमाणे राजाने फाशीची तयारी केली. फाशीची तयारी झाल्यानंतर बुद्धिमान व्यक्ती श्रीमंत व्यक्तीला बोलतो, तू बोलतोस ना पैसा श्रेष्ठ आहे, तर या पैशाच्या जोरावर आपल्या दोघांना वाचव. श्रीमंत व्यक्ती खूप प्रयत्न करतो, पुरेपूर प्रयत्न करतो की पैशाचा वापर करून दोघांचा जीव वाचवण्याचा, पण तिथे तो फेल होतो. मग तो बुद्धिमान व्यक्तीला बोलतो, मी हारलो बाबा, तू आता तुझ्या बुद्धीचा वापर कर आणि आपल्या दोघांचा जीव वाचव. त्यावेळी बुद्धिमान व्यक्ती बोलतो, तू फक्त मागे पुढे कर, पुढचं सगळं मी सांभाळतो. बुद्धिमान व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे यांचं मागं पुढे चाललं. हे सगळं राजाच्या नजरेत आले. राजाने विचारले, अरे हे तुमचं काय चाललंय, तुम्ही दोघं काय करताय? त्यावेळी बुद्धिमान व्यक्ती बोलला की याला फाशी झाली तर ज्या राज्यात फाशी होईल त्या राज्यात मोठी महामारी येणार आणि गावातील सगळी लोक मरण पावणार. आणि मला फाशी झाली तर मला ज्या राज्यात फाशी होईल त्या राज्याचा मृत्यू नक्की आहे. म्हणून तर आमच्या राजाने आम्हाला इकडे पाठवलं आहे. म्हणून तुम्ही मला फाशी द्या. बुद्धिमान व्यक्तीचं बोलणं ऐकून राजानं दोघांची फाशी माफ केली आणि दोघांना घरी पाठवलं. ही गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य हेच आहे की बुद्धिमान व्यक्ती आपल्या हुशारीवर कुठलीही जंग लढू शकतो, कुठल्याही संकटातून बाहेर पडू शकतो आणि झिरोतून हिरो बनू शकतो. म्हणून माझ्या नजरेत तर श्रीमंत व्यक्तीपेक्षा बुद्धिमान व्यक्ती श्रेष्ठ आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.